यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, तुम्ही नाशिकमध्ये गेलेला आहात, तिथे जाऊन या सगळ्या प्रकरणासंदर्भात बोललात सुद्धा, आम्हाला समजलेलं आहे। काय नेमकी आपली या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया आहे? राजीनामा तर दिलेला आहे, यापुढे अजून काय तुमची मागणी आहे याबाबत? माझी मागणी राजीनाम्याची कधीच नव्हती, हे मी पुन्हा पुन्हा अधोरेखित करते। जी, माझी मागणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं आणि त्यांना सह आरोपी करणं जी, हे जास्त महत्वाचं आहे। त्यामुळे मी त्या अनुषंगाने अजूनही आग्रही आहे। आणि याला राजीनामा म्हणत नाही, त्याला गच्छंती म्हणतात। राजीनामा तर त्यांनी मनाने दिला असता ना। एवढा पक्षांतर्गत कुठे सगळीकडनं दबाव मागणी हे सगळं झाल्यानंतर आता ही बातमी येते, म्हणजे हा राजीनामा नाही, ही गच्छंती आहे। आता सध्या तुम्ही नाशिकमध्ये ज्या प्रकरणासंदर्भात आता या सगळ्या बाबत तुम्ही भेटलेला आहात, एसआयटी पथकाची तुम्ही भेट घेतली, नेमकं काय तुम्ही तिथं आता म्हणणं मांडलेलं आहे तुमचं? लोकांना आम्ही बोलून काही तपासातले काही आमच्याकडचे असणारे इनपुट त्यांच्यासोबत शेअर केलेले आहे। याशिवाय रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर या दोनही लोकांचे कॉल रेकॉर्ड तपासले जावे, या दोघांचीही चौकशी व्हावी। चौकशीच्या कक्षेत केसरकर सुद्धा आले पाहिजे। महत्वाचं, चाकणकरांच्या संपत्तीचे सगळे स्रोत तपासले गेले पाहिजे। अशा अनेक गोष्टींची आम्ही मागणी केली आहे। बाकी एकूण तपासातली जी संवेदनशील माहिती आहे ती कदाचित मला आपल्यासोबत शेअर करता येणार नाही। बरं, ठीक। सुषमा अंधारेजी, धन्यवाद, आपण जय महाराष्ट्रशी याबाबत बोललात यासाठी।